घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर हे आदेश दिले। दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही जाहीर केली। घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होल्डिंगला नेमकी कुणी परवानगी दिली आहे यावरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये चांगलीच चुंपली आहे। या होल्डिंगला रेल्वे पोलिसांनी परवानगी दिली होती असा दावा मुंबई महापालिकेने केलाय, तर ती जागा रेल्वेच्या मालकीची नाही, त्यामुळे परवानगी देण्याशी आमचा काहीच संबंध नाही असं ट्विट रेल्वेने केलंय। दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील हे घटनास्थळी पोहोचले। त्याचवेळी महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचाही आमदार पराग शहा यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका असं यावेळी संजय पाटील यांनी पराग शहा आणि मिहिर कोटेचा यांना सुनावलं। मुंबईतल्या घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेत एका क्षणात एक घर उद्ध्वस्त झालं। भरत राठोड हा 21 वर्षांचा तरुण घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत इंधन भरायला आला होता। नेमक्या त्याच वेळी ही दुर्घटना घडली, त्यात त्याचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे त्याच्या घराची परिस्थिती अत्यंत बिकट असून तो घरात एकटाच कमवणारा होता। अवकाळी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलंय। जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळलं, यामध्ये 12 ते 13 कारचं नुकसान झाल्याचं समजतंय। मुंबईतल्या पवईमध्ये वेस्टिन हॉटेल परिसरात वादळी वाऱ्यामुळे नारळाचं झाड कोसळलं। अचानक झाड कोसळल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुंबईतील जोगेश्वरी परिसरात जोरदार वाऱ्यामुळे रिक्षावर नारळाचं झाड पडलंय। रिक्षा चालक जखमी झाला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मुंबईतल्या दादर परिसरात अचानक वाऱ्याने जोर पकडला, यामुळे शिवाजी पार्कवर धुळीचं वादळ आलं। शिवाजी पार्कवरच्या मैदानावरची माती वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण परिसरात पसरली, यामुळे आजूबाजूच्या परिसरात काहीही दिसेनासं झालं। नंतर आलेल्या पावसानंतर हे धुळीचं वादळ शमलं। पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कोसळी पाटील पाड्यात 4 घरं कोसळली, यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाली आहे। घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्याने घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। जव्हार भागातही गारांसह पाऊस झाला, मात्र उकाड्याने हैराण नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। पालघर जिल्ह्यातील अनेक भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला। पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात घरांची छतं उडल्याची घटना घडली। दरम्यान अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, यामुळे टोमॅटो, कांदा तसेच उन्हाळी बाजरीच्या पिकाला फटका बसणार आहे। मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी, रांजणगाव परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढलं। अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला। सांगली शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला। अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीकरांची चांगलीच दैना उडाली, तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना पडलेल्या या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला। सातारा जिल्ह्यात 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली। कोरेगाव शहरात रेल्वे स्टेशनजवळ वादळी वाऱ्याने वडाचे झाड पडलं, त्यामुळे साताऱ्याहून कोरेगावकडे आणि कोरेगावहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल भिजला। ओट्याच्या खाली शेतमाल टाकलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली असून शेतकऱ्यांचा शेतमाल भिजल्यामुळे नुकसान झालं। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। गारपीट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर वादळी वारे आणि गारांमुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। तसेच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडला। जोरदार वादळी वाऱ्यासह माणगाव, गोरेगावात पावसामुळे तारांबळ उडाली आहे। यावेळी आंबा पिकांसह उन्हाळी भात शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र शेतकरी हवालदिल झालेत. हिंगोली जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कळमनुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडली, तर भाजीपाला आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालंय.